हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय अनदर न्यू मिनी व्लॉग। सकाळी सकाळी ना त्याचे पिल्लू आलेले होते। हे पिल्लू पहिले नम्रताताई म्हणजेच आपली कोल्हापूरची सून नम्रता यांच्याकडे होती। काही महिन्यांनी नाशिक सोडणारे म्हणून मग ती यांना बाहेरची सवय लावते। तिने एक स्ट्रीट डॉग पाळलेली होती, तिला हे पिल्ल झालेले। आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला नक्की सांगा। आणि आज इथे आमच्या आदू बाळाला आंघोळ करायचा खूप जास्त कंटाळा आलेला होता, पण तरी पण त्याच्या मम्मीने त्याला जबरदस्ती आंघोळ घातली। आणि मग इथे सगळे आलेले होते मावशीला भेटायसाठी। आणि इथे लक्की मामा बघा कसा हाय करतोय, आणि तो माझा नात्याने मामा लागला। त्यानंतर मग ओवी, साई, मी आम्ही तिघं निघालो आईस्क्रीम घ्यायला जाण्यासाठी। थंडी बिंडी काहीच नाही बघत आम्हाला फक्त क्रेविंग झाली, आम्ही निघालो लगेच। आणि आजकालचं वातावरण खूपच जास्त खराब आहे, कधी ऊन कधी पावसासारखं वातावरण। आणि बोला धीरे जाने को तो देख लो गाइस। बस देख लो गाइज मेरा करामती भाई मेरे वीडियो में बीच में नहीं आएगा, ऐसा तो कभी होणार नहीं। आ गया फिर से सडा हुआ मुंह लेके। आता आम्हाला अमूलच्या पार्लर मध्ये जाऊनच आईस्क्रीम पाहिजे होती, पण ती काय भेटत नव्हती। शेवटी फिरून फारून एका स्वीट मध्ये भेटली आम्हाला फायनली अमूलची आईस्क्रीम। बघा आता परत दिसेल, बघून या गाइज किती त्रास देतो मला। तुमच्या सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे, आता माझा बर्थडे येतोय मे मध्ये, तर तोपर्यंत आपल्या युट्यूबला 10K सबस्क्रायबर झाले पाहिजे। हॅपी बर्थडे बोलून दाखव एखादा रॅन्डम पर्सन। बोलून नाही जायचं ना। पुढे पण असू शकतं, बघू ना आता पुढे हॅपी बर्थडे। बघूया तुम्ही माझं किती ऐकताय ते। होता का माझे मे मध्ये 10K सबस्क्रायबर? आणि जर माझे 10K सबस्क्रायबर झाले तर मी माझं नेम रिव्हील करेल, किंवा काहीतरी नेम नको रिव्हील करायला एवढं लवकर, आपण काहीतरी चॅलेंज करूया। तर तुम्हाला आता मला चॅलेंज पण सांगायचे आणि माझे 10K सबस्क्रायबर्स पण पूर्ण करायचे। घरी येऊन पसारा आवरून आम्ही आलेलो होतो झुडिओला, बट तिथलं कलेक्शन काही आवडलं नाही, म्हणून मग आम्ही आता घरी जायला निघालो। आणि याने परत 2 दमडीचं तोंड माझ्या व्हिडिओ मध्ये घातलं। आता उभी आज संध्याकाळी जाणार आहे, त्यामुळे मग तिला म्हटलं पाणीपुरी खाऊन घेऊ आपण। तिचे थोडेसे खायचे हाल येते क्लिप्समुळे दातांच्या, म्हणून मग तिने लाईट घेतला आणि आम्ही मस्त दहीपुरी आणि पाणीपुरी मागवली होती। आणि मला इथली दहीपुरी खूप जास्त आवडते, कारण या पूनम आम्ही तेवढ्या प्रेमाने बनवतात ना, म्हणून। गाइस ये लड़का हमें मारता है, बस ना। घरी आल्यानंतर मला परत मावशीने पाठवलं बडीशोप आणण्यासाठी, कारण तिला खायची होती। आणि हे बघा मीच आणली आणि मलाच देत नव्हता हा आदू। मावशीला जायचं होतं म्हणून इथे आजी भेटायला आलेली होती त्यांना। आणि आमचं जेसीबी तिकडे मावशीच्या घराकडे चालू आहे, म्हणून मग पप्पा म्हणे तिला की चल मीच तुला सोडून देतो। मग पप्पा गेले आणि मी खिचडी बनवली, कारण पप्पा त्यांना जायचं होतं नाईट। ड्रायव्हर्स मशीन चालवणार होते, पण पप्पा आणि ऋतुराज फक्त लक्ष ठेवायसाठी चालले होते। पप्पा मावशीला सोडून रिटर्न घरी आले जेवायसाठी। आणि इथे ना आम्ही डिस्कस करत बसलेलो होतो की कोणता मासा किती खातो, काय लक्ष ठेवत होतो आम्ही। त्यानंतर मग इथे लक्की मामा, काकू, आजी आणि श्रद्धा मावशी आलेली होती। आता मी तर चालली मस्त आजीकडून तेल मालिश करून घ्यायला। लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका। भेटूया उद्या, बाय बाय।